कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलंच फटकारलं। आम्ही लोकांना पाण्यामधून बाहेर काढलं, तुम्ही नाही। राजकारणाची वेळ नाही, तुमची मदत वाढवा असं जिल्हाधिकारी म्हणाले। जेवणाच्या किटवरून ज्योती वाघमारेंनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला होता। यावेळी त्यांनी त्यांना जाब विचारायचा प्रयत्न केला। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना चांगलंच फटकारलं। आप लीडर हैं, आप लोगों को थोड़ा समझाओ कि भाई ये परिस्थिति ऐसा नको कि मैं कलेक्टरला कॉल केला नहीं तुम्ही बोला कलेक्टरशी, है ना। नहीं सर, मी समजून घेती है, समझा रहे हैं, लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये है, मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा। 3000 लोक आहेत, 500-600 पाठवल्यावर कसं? ऐका ना मॅडम, जेवणाचे किट्स 3000 लोकांना देणे शक्य नाही आहे, म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो। सर ते पण पोचायला 2 दिवस लागतील, आम्ही पण मदत घेऊनच आलोय। सर काम करा, तुमच्या शिवसेना पार्टीच्या मार्फत तुम्ही करा ना ते। सर मदत घेऊनच आलोय सर, तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय। 3000 लोक आहेत, तुम्ही 200 लोकांचे किट आणलाय तर कसा मदत होईल सांगा मॅडम मला। साहेब परंतु मला सांगा, वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब? नाही तुम्हाला करावे लागेल। फक्त तिथे नाही, आम्ही तर करू साहेब, आम्ही तर करूच, परंतु बोलू द्या मला, मी कलेक्टर बोलतोय, बोलू द्या मला आता, है ना। बरोबर आहे साहेब, आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला। ऐकून घ्या, हे तो वेळ नाही की प्रशासनाने काय केलं, ते तुमचं नेहमीच्या जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब। ऐकून घ्या, आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची आहे। मदत करण्यासाठी चालू आहे साहेब। 3000 लोकांमध्ये तुम्ही 200 किट वाटप करतात साहेब, आम्ही सगळ्यांना वाटतोय। 3000 ते लवकर 1000 पॅकेट करा तिथे आणि लोकांना द्या। आम्ही तर करू ना साहेब, आम्ही पण नक्कीच करू। आमच्या परीने जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा, ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब। ताकद लागलाय बरोबर, पार्टीमधून 20 लोकांना काढलाय, तुम्ही नाही काढलाय, आता वाढवा तुमच्या मदत। हो, आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब, हो वाढवतोय। त्या जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या 2 नंबर धंद्याला संरक्षण देण्यासाठी फोन केलाय का? मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या टेंडरमध्ये मला टक्केवारी मिळावी म्हणून फोन केलाय का? मी काय जिल्हाधिकाऱ्यांना कुठल्या बेकायदेशीर कामासाठी फोन केलाय? जर पाकडीमध्ये गेल्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांनी, पूरबाधितांनी जर आम्हाला सांगितलं की जेवण सुद्धा वेळेवर पोहोचत नाही, तर मग त्या शेतकऱ्यांचा, पूरग्रस्तांचा आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचवणं हा माझा गुन्हा आहे का? आणि जर गोरगरिबांचा आवाज बनणं हा जर गुन्हा असेल तर तुम्ही लाख वेळेला करेल।